नमस्कार. 2 दिवसातच नवरात्री सुरू होत आहेत आणि या नवरात्रीच्या आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नवरात्री म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांचा उपवास असतो. मग काही जण असा संकल्प करतात की या नवरात्रीमध्ये मी क्लीन इटिंग करेन, म्हणजेच चांगल्या खाण्यापिण्याच्या सवयी लावून घेईन, किंवा या नवरात्रीमध्ये मी 1-2-3 किलो वजन कमी करेल, असा काही जणांचा संकल्प असतो. बट होतं उलटच. खूप जणांचं नवरात्रीच्या 9 ते 10 दिवसांमध्ये 1.5-2 किलो वजन वाढलेलं असतं. असं का बरं होतं? कारण आपल्या फूड चॉईसेस रॉंग असतात. असं होऊ नये त्यासाठीच मी आजचा व्हिडिओ घेऊन आले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नवरात्र स्पेशल डाएट. हा जवळपास 1500 किलो कॅलरीजच्या आसपास हा डाएट असणार आहे. टेंटेटिव्ह कॅलरीज आहेत या, आणि ऑफकोर्स नवरात्र असल्यामुळे उपवास असतात बऱ्याच जणांचे. सो उपवासाचे जे काही पदार्थ असतील, राजगिरा, साबुदाणा, देन भगर, ज्याला वरईचे तांदूळ म्हणतात, वेगवेगळे फ्रुट्स, पटेटो, स्वीट पटेटो, या सगळ्या गोष्टी यूज करून हा डाएट चार्ट मी प्लॅन केला आहे. आणि त्याच गोष्टी खायला नको, रोज एकच पदार्थ खायला नको, मोनोटोनस, कंटाळवाणं होऊ नये म्हणून मी 9 दिवसांचे 9 वेगवेगळे प्लॅन घेऊन आले आहे. आय एम शुअर तुम्हाला हा नवरात्रीचा डाएट प्लॅन नक्कीच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. तर मी आधी म्हटलं की या 9 दिवसांमध्ये बऱ्याच जणांचं वजन वाढतं. 1.5 ते 2 किलो वजन तर नक्कीच वाढलेलं असतं. असं का बरं होतं? असं होतं कारण आपण रॉंग फूड चॉईसेस करतो. आपण जास्त कॅलरीज असलेले अन्नपदार्थ खातो. फॉर एक्झाम्पल, आपण गुळ शेंगदाण्याचे लाडू खातो, देन नवरात्रीमध्ये खोबऱ्याचे लाडू खाल्ले जातात, ड्रायफ्रुट्सचे लाडू खाल्ले जातात, ज्युसेस वेगवेगळे पिले जातात, मिल्कशेक्स बनवून पिले जातात, देन फ्राईड चिप्स, किंवा जसं भोपळ्याचे घारगे वगैरे उपवासाचे असतात तेही बनवले जातात. आणि या सर्व गोष्टींमध्ये खूपशा कॅलरीज असतात, हाय कॅलरी असतात हे फूड्स. पण यांनी पोट पण भरत नाही, फिलिंग नसतात ते अजिबात. आणि ह्या गोष्टी फिलिंग नसल्यामुळे, पोटभरीच्या नसल्यामुळे काय होतं, थोड्या वेळाने आपल्याला लगेचच भूक लागते आणि मग लगेचच आपण दुसरं काहीतरी खाण्याचा विचार करतो आणि ती काहीतरी वस्तू खातो. सो यामुळे काय होतं, आपण जास्त कॅलरीज कंझ्युम करतो ह्या 9 ते 10 दिवसांमध्ये. सो मेक शुअर की या 9 ते 10 दिवसांमध्ये तुम्ही जे हे हाय कॅलरी फूड्स आहेत याच्यापासून दूर राहा. आज जो आपण डाएट प्लॅन बघणार आहोत त्याच्यामध्ये सर्व अशा गोष्टी आहेत ज्या उपवासामध्ये अलाउड तर असतातच, बट त्या न्यूट्रिशियस पण भरपूर आहेत. आणि 9 दिवसाचे 9 वेगवेगळे इटिंग प्लॅन आहेत. माझी पूर्ण तयारी झालेली आहे. आणि हो, या डाएट प्लॅन मध्ये मी प्रत्येक गोष्टीचं प्रमाण सांगणार आहे, क्वांटिटी सांगणार आहे ग्रॅम्समध्ये. दरवेळी मला असं सजेस्ट केलं जातं की डाएट प्लॅन सांगताना प्रमाण सांगा. सो आजच्या डाएट प्लॅन मध्ये मी प्रमाण ही सांगणार आहे. आणि प्रत्येक दिवसाचा वेगवेगळा डाएट प्लॅन आहे, त्याचं तुमच्या स्क्रीनवरती टेक्स्ट ही येईल, तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. आणि चला डाएट प्लॅनला सुरुवात करू. डे 1च्या ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही घेणार आहात फ्रुट्स अँड आमंड्स, म्हणजेच फळं आणि बदाम. फळं तुम्ही 150 ग्रॅम पर्यंत फळ घेऊ शकता. एकतर तुम्ही मिक्स्ड फ्रूट घ्या, म्हणजे तुम्हाला जर मिक्सचर हवं असेल 1-2 फळांचं तरी चालेल, एक सिंगल फळ घेतलं तरी चालेल. आणि जे आवडेल ते तुम्ही तुमचं फ्रूट घेऊ शकता, आवडीचं फ्रूट घेऊ शकता. 150 ग्रॅम तुम्हाला फ्रूट घ्यायचा आहे आणि 5 बदाम घ्यायचे आहेत ब्रेकफास्ट मध्ये. लंच मध्ये बघूया. लंच मध्ये आपल्याला घ्यायचा आहे समक राईस पुलाव, म्हणजेच काय, भगर जी असते त्याचा पुलाव बनवायचा आहे आपल्याला. तो कसा बनवणार, यासाठी 75 ग्रॅम म्हणजेच 75 ग्रॅम आपल्याला वरईचे तांदूळ घ्यावे लागतील. त्याच्यासोबत तुम्ही ज्या भाज्या अलाउड असतील, फॉर एक्झाम्पल टोमॅटो अलाउड असतो, काही जणांना उपवासामध्ये भोपळा, लाल भोपळा अलाउड असतो. सो हे जे भाज्या अलाउड आहेत तुम्हाला त्या यूज करून तुम्ही हा पुलाव बनवायचा आहे. तुम्हाला याची रेसिपी इंटरनेटवरतीही मिळून जाईल. आणि त्यासोबतच तुम्ही घ्यायचा आहे कोशिंबीर, काकडी आणि दह्याची. याच्यामध्ये तुम्हाला काकडी जेवढी हवी त्या क्वांटिटी तुम्ही घेऊ शकता. आणि दही तुम्ही 100 ग्रॅम घ्यायचा आहे. आता येऊया स्नॅककडे. स्नॅक म्हणजे जे संध्याकाळचं मधल्या वेळेतलं खाणं आहे ते. सो यासाठी आपण घेणार आहोत 25 ग्रॅम रोस्टेड मखाने, 25 ग्रॅम भाजलेले मखाणे घ्यायचे आहेत आपल्याला. मखाणे अगदी आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत, म्हणजे काही तेल मीठ न टाकता ड्राय रोस्ट केले तरी चालतील. येऊया डिनरकडे. डिनरसाठी आपल्याला राजगिऱ्याची भाकरी बनवायची आहे. राजगिरा म्हणजे ज्याला अमरंथ फ्लॉर म्हणतात, राजगिऱ्याचे पीठ आपल्याला 75 ग्रॅम घ्यायचं आहे. याच्यासोबत तुम्ही कुठलीही भाजी घेऊ शकता, जसं मी आधी म्हटलं भेंडीची किंवा राजगिऱ्याचीच पालेभाजी, भोपळ्याची भाजी घेऊ शकता. आणि यासोबतच आपल्याला घ्यायचं आहे पनीर. पनीर 50 ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे, 50 ग्रॅम. आणि हे पनीर आपल्याला जस्ट नॉनस्टिक पॅन वरती आपण सॉते केलं, जस्ट असं भाजून घेतलं तरी चालेल. थोडंसं त्याच्यावरती मीठ आणि तिखट स्प्रिंकल केलं
तरी ते टेस्टी लागतं. सो रात्रीच्या डिनरमध्ये तुम्ही राजगिऱ्याची भाकरी घेणार आहात 75 ग्रॅम पिठापासून बनवलेली, देन भाजी अँड पनीर. येऊयात डे 2 कडे. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टमध्ये आपल्याला घ्यायचं आहे चिया सीड्स पुडिंग. आता हे नाव जरी फॅन्सी वाटत असलं तरी खूप साधी रेसिपी आहे. यासाठी आपल्याला चिया सीड्स घ्यायचे आहेत 10 ग्रॅम्स आणि त्याला आपण एक 150 ml दुधामध्ये सोक करणार आहोत. आता हे दूध जे आहे ते काव मिल्क गाईचं दूध घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्येच आपण एक 5 बदाम ऍड करणार आहोत आणि एक 15 ग्रॅम डेट्स म्हणजेच खजूर ऍड करणार आहोत. ओके, सो हे चिया सीड्स पुडिंग कसं बनणार आहे? दुधामध्ये 150 ml दुधामध्ये 10 ग्रॅम चिया सीड्स, बदाम 5 बदाम आणि एक 15 ग्रॅम खजूर ऍड करून त्याला आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे आणि ते अर्ध्या तासानंतर आपण कंझ्युम करू शकतो, खाऊ शकतो. लंचमध्ये डे 2 च्या लंचमध्ये मी दिली आहे साबुदाणा खिचडी. येस, साबुदाणा खिचडी तुम्हाला बनवायची आहे. 75 ग्रॅम साबुदाणा आणि 25 ग्रॅम शेंगदाणे यूज करून त्यासोबतच काकडी आणि दह्याची कोशिंबीर घ्यायची आहे आणि दही इथे आपल्याला 100 ग्रॅम घ्यायचं आहे. येऊयात स्नॅक्स कडे. डे 2 स्नॅक्सला तुम्हाला घ्यायचं आहे 150 ग्रॅम फळ. येस, कुठलंही फळ घेऊ शकता तुम्ही, मीडियम साईजचं, बनाना, ऍपल, जे कुठलं तुम्हाला फळ आवडेल ते तुम्ही घेऊ शकता. डे 2 च्या डिनरमध्ये तुम्ही घेऊ शकता राजगिरा थालीपीठ. यासाठी तुम्हाला राजगिरा 75 ग्रॅम यूज करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्ही पनीर पण घेऊ शकता. पनीरची भुर्जी टाईप तुम्ही बनवू शकता जिऱ्याची फोडणी देऊन, तिखट मीठ यूज करून. डे 3 च्या ब्रेकफास्टमध्ये मी सजेस्ट केला आहे मखाना खीर. येस, मखाण्याची खीर बनवायची आहे. इथे मी 25 ग्रॅम मखाने रेकमेंड केले आहेत आणि याची खीर आपल्याला 150 ml दुधामध्ये बनवायचं आहे. अगेन हे गाईचं दूध आहे. यासोबतच आपण त्याला गोडवा देण्यासाठी, स्वीटनेससाठी शुगर यूज करणार नाही, साखर यूज करणार नाही, तर डेट्स यूज करणार आहोत. खजूर अगेन 15 ग्रॅम खजूर तुम्ही घेऊ शकता. सो याची रेसिपी पण तुम्हाला इंटरनेटवरती इझिली मिळून जाईल. येऊयात लंचकडे. लंचमध्ये डे 3 ला आपण घेणार आहोत राजगिऱ्याची भाकरी. अगेन 75 ग्रॅम राजगिऱ्यापासून बनवलेली ही भाकरी असणार आहे. राजगिऱ्याच्या पिठापासून बनवलेली ही भाकरी असणार आहे आणि यासोबत भाजी घेऊ शकता तुम्ही. अगेन भाजी जी कुठली तुम्हाला अलाउड असेल, भेंडी, राजगिऱ्याची पालेभाजी, भोपळ्याची भाजी, ती तुम्ही घेऊ शकता आणि यासोबतच ताक घ्यायचं आहे आपल्याला. एक 200 ml ताक आपण घेऊ शकतो. स्नॅक्स मध्ये आपण घेऊ शकता फ्रुट्स. अगेन फ्रूट, फळं, जे कुठलं आवडतं ते फळ तुम्ही घेऊ शकता. 150 ग्रॅम वजनाचे फळ असू शकतं. डे 3 च्या डिनरमध्ये तुम्ही घेणार आहात समक राईस पुलाव. अगेन समक राईस म्हणजेच भगर, याचा आपल्याला पुलाव बनवायचा आहे. शेंगदाणे तुम्ही 25 ग्रॅम यूज करू शकता. काकडी वगैरे जे कुठल्या भाज्या तुम्हाला अलाउड असतील ते तुम्ही यूज करू शकता. सोबत तुम्हाला 50 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे. येस, आणि अगेन पनीर तुम्ही सॉते करून घेऊ शकता किंवा जसं पुलाव मध्ये आपण पनीर यूज करतो तसंच तुम्ही ह्या भगरचा जो पुलाव आहे त्याच्यामध्येही हे पनीर यूज करू शकता. सो डे 4 नवरात्रीच्या 4थ्या दिवशी तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये घ्यायचं आहे फ्रुट्स. येस, फ्रूट चाट घ्यायची आहे तुम्हाला. 200 ग्रॅम तुम्हाला फ्रुट्स अलाउड असणार आहेत आजच्या दिवस. आणि मग लंच मध्ये तुम्ही घेऊ शकता राजगिरा थालीपीठ. राजगिराचं थालीपीठ कसं बनवायचं याची रेसिपी येस ऑफकोर्स इंटरनेटवरती अवेलेबल असते. 75 ग्रॅम अमरिंद फ्लॉर म्हणजेच राजगिऱ्याचं पीठ आपण घेऊ शकतो. त्यासोबतच कोशिंबीर घेऊ शकतो आपण. 100 ग्रॅम दही आणि काकडीची कोशिंबीर बनवून घेऊ शकतो. येऊयात स्नॅक्सकडे. इव्हनिंग स्नॅक मध्ये तुम्हाला घ्यायचं आहे बॉइल्ड स्वीट पटेटो. येस, स्वीट पटेटो म्हणजे रताळे. हे तुम्हाला बॉईल करून घ्यायचे आहेत. 150 ग्रॅम रताळे तुम्हाला अलाउड आहेत. 150 ग्रॅम रताळे तुम्ही बॉईल करून घेऊ शकता. डोंट वरी, रताळ्यानी, बटाट्यानी म्हणजे पटेटो, स्वीट पटेटोनी तुमचं वेट वाढणार नाही. याच्यामध्ये भरपूर छान न्यूट्रिएंट्स असतात, पोटॅशियम, मॅग्नेशियम, विटामिन ए. सो डोंट वरी, आपल्याला अगदी बॅलन्स्ड मील घ्यायचा आहे. सो आपण स्वीट पटेटो पण आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करणार आहोत. सो हा 150 ग्रॅम आपल्याला घ्यायचा आहे बॉइल्ड. आता येऊया डिनरकडे. डे 4 ला याच्यामध्ये रिपिटेशन आहे. अगेन समक राईस पुलाव आहे, म्हणजे तोच भगर जी असते आपली त्याचा पुलाव आणि 50 ग्रॅम पनीर अलाउड आहे आणि 25 ग्रॅम शेंगदाणे. डे 5 ला ब्रेकफास्ट मध्ये आपण घेणार आहोत एक 100 ग्रॅम फ्रूट आणि 5 आमंड्स. म्हणजेच कुठलंही फळ जे तुम्हाला आवडतं. मी सजेस्ट करेन की तुम्ही फळ जे आहे ते अल्टरनेट घेत चला. कधी ऍपल, कधी पॉमग्रेनेट, कधी मिक्स्ड फ्रूट. सो म्हणजे कसं तुम्हाला ते मोनोटोनस म्हणजे कंटाळवाणं होणार नाही. सो तुम्ही एक 100 ग्रॅम फ्रूट घेऊ शकता आणि
5 आमंड्स म्हणजे 5 बदाम तुम्हाला घ्यायचे आहेत. लंचकडे येऊया. 5th डेच्या लंचमध्ये तुम्ही घेऊ शकता साबुदाण्याचा डोसा किंवा चीला प्लस 100 ग्रॅम कर्ड, दही घ्यायचं 100 ग्रॅम आणि 50 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे आपल्याला. ओके, साबुदाण्याचा चीला डोसा तो कसा बनवायचा याची ही रेसिपी तुम्हाला इंटरनेटवरती मिळून जाईल. 75 ग्रॅम आपल्याला साबुदाणा यूज करायचा आहे, 100 ग्रॅम कर्ड म्हणजे 100 ग्रॅम दही आणि 50 ग्रॅम पनीर. स्नॅक बघूया. 5th डेला स्नॅक मध्ये अगेन तुम्हाला मखाना खीर घ्यायची आहे. मखाना खीर जसं मी आधी म्हटलं की 25 ग्रॅम मखाने घेऊन तुम्ही 150 ml दूध आणि 15 ग्रॅम डेट्स म्हणजे खजूर हे यूज करून तुम्ही खीर बनवू शकता. इंटरनेटवरती ही रेसिपी अवेलेबल आहे, तुम्हाला इझिली मिळून जाईल. डिनरकडे येऊया. 5th डेचा डिनर. डे 5 ला आपल्याला घ्यायची आहे भाजी भाकरी. येस, राजगिऱ्याची भाकरी असणार आहे. राजगिऱ्याचं पीठ आपल्याला 75 ग्रॅम म्हणजे 75 ग्रॅम घ्यायचं आहे. भाजी जी कोणती अलाउड असेल तुम्हाला उपवासाला ती भाजी तुम्ही घेऊ शकता. सोबतच ताक घ्यायचं आहे, एक 200 ml ताक तुम्ही घेऊ शकता. येऊया डे 6 कडे. नवरात्रीच्या 6व्या दिवशी ब्रेकफास्ट मध्ये आपल्याला घ्यायचं आहे चिया सीड्स पुडिंग. चिया सीड्स पुडिंग आपण बनवणार आहोत 10 ग्रॅम चिया सीड्स यूज करून. ह्याच्यामध्ये 150 ml दुधामध्ये हे सीड्स भिजवायचे आहेत. यासोबतच आपण 5 बदाम घेणार आहोत, 5 आमंड्स प्लस आपण याच्यामध्ये एक 15 ग्रॅम डेट्स म्हणजेच खजूर यूज करणार आहोत. साखर आपण कशातच यूज करणार नाही. सो चिया सीड्स पुडिंग बनवताना ह्या सगळ्या गोष्टी आपण भिजवून ठेवायच्या आहेत दुधामध्ये आणि एक अर्ध्या तासानंतर आपण हे खाऊ शकतो. येऊयात लंचकडे. लंचमध्ये आपल्याला घ्यायचं आहे राजगिऱ्याचं थालीपीठ. अगेन 75 ग्रॅम आपल्याला राजगिऱ्याचं पीठ यूज करायचं आहे, त्याचं आपण थालीपीठ बनवू शकतो. यासोबत आपल्याला घ्यायची आहे बटाट्याची भाजी. येस, सगळ्यांचा फेवरेट पोटॅटो, याची भाजी आपण यूज करू शकतो आणि 100 ग्रॅम कर्ड. सो लंच मध्ये राजगिऱ्याचं थालीपीठ, बटाट्याची भाजी आणि दही असेल. स्नॅक्स मध्ये आपण घेणार आहोत रोस्टेड मखाने, भाजलेले मखाने घेणार आहोत 20 ग्रॅम्स आणि 50 ग्रॅम पनीर. डिनर मध्ये म्हणजे रात्रीच्या जेवणात आपल्याला घ्यायचं आहे समक राईस थालीपीठ. आता हे भगरीचं थालीपीठ असणार आहे. भगरीचे जे तांदूळ असतात, वरईचे तांदूळ असतात, त्याचं थालीपीठ असणार आहे. यासोबत तुम्हाला जी कुठली भाजी तुम्हाला ऍड करता येईल, काही जण भोपळा वगैरे ऍड किसून टाकतात त्याच्यामध्ये, ते तुम्ही घेऊ शकता. प्लस तुम्हाला 50 ग्रॅम पनीर घ्यायचं आहे. येऊया डे 7 कडे. डे 7 मध्ये तुम्हाला ब्रेकफास्ट मध्ये घ्यायचं आहे फ्रूट चाट. 200 ग्रॅम फ्रुट्स तुम्हाला अलाउड आहेत. फ्रूट चाट मध्ये तुम्ही मिक्स घेऊ शकता फ्रुट्स, म्हणजे ऍपल घेऊ शकता, पॉमग्रेनेट म्हणजे डाळिंब घेऊ शकता, थोडं केळं घेऊ शकता. सो हे सगळं मिक्स करून तुम्ही त्याचे काळं मीठ वगैरे ऍड करून थोडासा लिंबू त्याच्यावरती स्क्वीज करून ह्याचं फ्रूट चाट बनवू शकता. आणि लंच मध्ये आहे साबुदाणा खिचडी. येस, साबुदाणा खिचडी तुम्हाला आज लंच मध्ये घेऊ शकता. 75 ग्रॅम सॅगो म्हणजे साबुदाणा प्लस त्याच्यासोबतच आपल्याला 25 ग्रॅम पीनट्स अलाउड आहेत आणि कुकंबर रायता म्हणजेच काकडीची कोशिंबीर तुम्ही घेऊ शकता. कोशिंबीरसाठी तुम्हाला 100 ग्रॅम दही यूज करू शकता. स्नॅक मध्ये आज तुम्हाला स्नॅक मध्ये घ्यायचं आहे 150 ग्रॅम बॉइल्ड पोटॅटो. येस, पोटॅटो घ्यायचा आहे 150 ग्रॅम आणि त्याला तुम्ही शिजवून खाऊ शकता. याच्यामध्येही तुम्ही लिंबू वगैरे स्क्वीज करू शकता, मीठ ऍड करू शकता, चाट टाईप तुम्ही बनवू शकता. डिनर मध्ये अगेन समक राईसचा उपमा म्हणजेच आपली जी भगर असते त्याचा उपमा. ह्याच्यामध्ये तुम्ही हवे ते तुमचे व्हेजिटेबल्स यूज करू शकता. समक राईस म्हणजे भगर यूज करायची आहे 75 ग्रॅम. ह्याच्यामध्ये मिरची, तुम्ही शेंगदाणे यूज करू शकता, 25 ग्रॅम शेंगदाणे दिलेले आहेत. आणि तुम्हाला जी कुठली भाजी, जसं मी आधी म्हटलं टोमॅटो वगैरे यूज करून तुम्ही हा उपमा बनवू शकता. डे 8च्या ब्रेकफास्ट मध्ये अगेन आपण घेणार आहोत मखाना खीर. जसं मी आधी सांगितलं, मखाना खीर तुमची जी रेसिपी आहे ती YouTube वरती तुम्हाला मिळून जाईल. हे मखाना खीर आपल्याला बनवायची आहे. 25 ग्रॅम मखाना, 150 ml दूध, एक 15 ग्रॅम डेट्स म्हणजेच खजूर आणि 5 बदाम ऍड करून तुम्ही ही मखाना खीर बनवू शकता. लंच मध्ये आहे राजगिरा भाकरी, भाजी आणि कट. डे 8च्या स्नॅक मध्ये आहे फ्रूट. कुठलेही फळ तुम्ही घेऊ शकता. एक मीडियम साईजचं 150 ग्रॅमच्या आसपास तुम्ही फ्रूट स्नॅक मध्ये घेऊ शकता. देन लेट्स कम टू डिनर. डिनर मध्ये अगेन तुम्हाला भगरीचा उपमा घ्यायचा आहे म्हणजे समक राईस. 75 ग्रॅम आपल्याला वरईचे तांदूळ घ्यायचे आहेत आणि जी कुठली व्हेजिटेबल अलाउड असेल ती भाजी यूज करून, शेंगदाणे यूज करून त्याची आपल्याला उपमा बनवायचा आहे त्याचा.
या वरईच्या तांदळाच्या उपम्यासोबतच आपल्याला 50 ग्रॅम पनीर पण घ्यायचं आहे. येऊयात डे 9 कडे. हा लास्ट डे आहे, फास्टिंगचा उपवासाचा शेवटचा दिवस आहे. ब्रेकफास्ट मध्ये घेणार आहात तुम्ही बॉइल्ड स्वीट पोटॅटो म्हणजेच उकडलेले रताळे, हे 150 ग्रॅम घ्यायचे आहेत आपल्याला. लंच मध्ये आपल्याला घ्यायचं आहे साबुदाणा खिचडी आणि कुकंबर रायता. साबुदाणा खिचडीसाठी तुम्ही 75 ग्रॅम साबुदाणा यूज करू शकता आणि 25 ग्रॅम शेंगदाणे यूज करू शकता. आणि कुकंबर रायता म्हणजेच काकडीची कोशिंबीर, याच्यासाठी 100 ग्रॅम दही आणि एक काकडी तुम्ही यूज करू शकता. स्नॅक मध्ये घ्यायचं आहे तर आपल्याला रोस्टेड मखाने आणि फ्रूट. येस, 25 ग्रॅम मखाने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, रोस्टेड मखाने, आणि यासोबतच फ्रूट घ्यायचा आहे. एक 100 ग्रॅम फ्रूट घ्यायचा आहे आपल्याला. अगेन एक मीडियम साईजचं फ्रूट, जे कुठलं तुम्हाला आवडतं ते तुम्ही फ्रूट घेऊ शकता. येऊया डिनरकडे. येस, लास्ट मील ऑफ दिस प्लॅन इज भाजी, भाकरी आणि पनीर. येस, भाकरी इथे राजगिराची असणार आहे. अमेरिकन फ्लॉर यूज करायचं आपल्याला, राजगिराचं पीठ 75 ग्रॅम. भाजी जी कुठली अलाउड आहे, तुम्ही आज पटेटोची भाजी पण खाऊ शकता लास्ट डे असल्यामुळे, किंवा पंपकिन, ज्याला लाल भोपळा म्हणतात, त्याची भाजी घेऊ शकता. भेंडी, राजगिराची पालेभाजी, तेही घेऊ शकता. प्लस पनीर घ्यायचं आहे आपल्याला 50 ग्रॅम, 50 ग्रॅम पनीर तुम्ही घेऊ शकता. हा होता नवरात्रीचा 9 दिवसाचा डाएट प्लॅन. बट याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगितलेली नाहीये, ती म्हणजे ऑइल, तेल. या सगळ्या गोष्टी बनवण्यासाठी तेलाची गरज असणार आहे. सो तेल तुम्ही कुठलंही यूज करू शकता, बट मी सजेस्ट करेन घाण्याचं तेल यूज करा. कोणतंही सोर्स असू देत, तो म्हणजे शेंगदाण्याचं तेल असू देत, सूर्यफुलाचं असू देत, कोकोनट ऑइल असू देत, जे कुठलं तेल तुम्हाला हवं ते तुम्ही यूज करू शकता. बट मेक शुअर ते अनरिफाईंड आहे किंवा घाण्याचं आहे, कोल्ड प्रेस ज्याला म्हणतात. आणि हे तेल तुम्हाला दिवसभरामध्ये एका व्यक्तीला 25 ग्रॅम पेक्षा जास्त घ्यायचं नाहीये. एका दिवसाला 25 ग्रॅम तेल तुम्हाला अलाउड आहे. सो हा होता नवरात्र डाएट प्लॅन विथ मेजरमेंट्स, विथ क्वांटिटी, प्रमाणासहित. आय होप तुम्ही या डाएट प्लॅनचे स्क्रीनशॉट्स काढून घेतले असतील. हा डाएट प्लॅन तुम्हाला फॉलो करायला आवडेल का नवरात्रीमध्ये, हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. 9 दिवसानंतर तुम्हाला काय रिझल्ट येतोय या डाएट प्लॅनचा, तेही मला सांगा. या 9 दिवसाच्या डाएट प्लॅनचा मेन इंटेन्शन आहे न्यूट्रिशन, म्हणजे तुमचं पोषण करणं. 9 दिवस उपवास असणार आहेत, शेंगदाणे, साबुदाणा, फक्त त्याच गोष्टी खाऊन ऍसिडिटी होण्याची शक्यता असते, डायजेस्टिव्ह इश्यूज होण्याची शक्यता असते, काही जणांना कॉन्स्टिपेशन, ब्लोटिंग होतं. सो तसं होऊ नये, तुमच्या शरीराचं पोषण व्हावं आणि फायबर तुम्हाला भरपूर मिळावं. इल इफेक्ट्स, काही साईड इफेक्ट्स होऊ नयेत उपवासाचे, उपवास केल्यामुळे असं झालं किंवा उपवास केल्यामुळे वजन वाढलं, असं होऊ नये. एवढंच एक इंटेन्शन आहे या डाएट प्लॅनचं. 1500 कॅलरीजचा, म्हणजे 1500 कॅलरीजच्या आसपासचा हा डाएट आहे, टेंटेटिव्हली 1500 कॅलरीज. आणि हा फॉलो करायला खूप इझी आहे. आय एम शुअर तुम्ही हा फॉलो कराल आणि मला नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.